बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ हा नेमका कुठल्या विषयावर असणार आहे ते नक्कीच आनंद आश्रम। काल तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल कशा प्रकारे तुमच्या माझ्या मनातल्या त्या पवित्र आनंद आश्रमाचं पावित्र्य भंगलं, कशा प्रकारे त्या आनंद आश्रमामध्ये अशा प्रकारे पैसा उडवला गेला। प्रकार पहा, अशा प्रकारे पैसा उडवला गेला। गणेशोत्सवाचा काळ आपल्या हिंदूंचा एक पवित्र सण, ह्या अशा गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्या आनंद आश्रमामध्ये ज्या प्रकारे अशा प्रकारे पैसा उडवला गेला, खरंच ज्यांनी आनंद आश्रम जवळून अनुभवलाय, विशेषतः ठाण्याचे ते ज्येष्ठ शिवसैनिक असतील, त्या शिवसैनिकांनी ज्यावेळेस दिघे साहेबांच्या काळातला तो आनंद आश्रम जवळून अनुभवलाय, विशेषतः मी तुम्हाला काळ देखील सांगतो, विशेषतः 90 ते 2000चा काळ, हा 10 वर्षाचा काळ। कारण लक्षात घ्या, दिघे साहेब आपल्या सर्वांमधून जाऊन जवळपास 23-24 वर्ष झाली आहेत, पण तरी देखील आजही त्या आनंद आश्रमातल्या प्रत्येक वास्तूमध्ये, प्रत्येक त्या लाकडी खांबामध्ये, प्रत्येक आनंद आश्रमाच्या विटेमध्ये आपल्याला दिघे साहेबांचं ते अस्तित्व जाणवतं। आता पहिल्यासारखं आनंद आश्रमामध्ये तशी रेलचेल राहिलेली नाही। आनंद आश्रमाचं कॉर्पोरेट ऑफिस झालेलं आहे। आनंद आश्रमाचं पावित्र्य तेव्हाच संपलं ज्या वेळेस त्या आनंद आश्रमावर एकनाथ शिंदे हे नाव लागलं। धर्मवीर दिघे साहेबांनी कधी आनंद आश्रम या आश्रमावर शिवसेना नाव देखील लावलं नव्हतं, कारण ती एक वास्तू सर्वसामान्यांची होती, सर्व पक्षाची होती। म्हणजे कुठल्याही व्यक्तीने आनंद आश्रमात जावं त्याचा प्रश्न तिथे सुटायचा। जो प्रश्न तुमचा कोर्टांमध्ये सुटणार नाही, तो पोलीस स्टेशनांमध्ये सुटणार नाही, तो प्रश्न तिथे सुटायचा। सर्वांना आनंद आश्रम हे आपलं वाटावं म्हणून त्याच्यावर कधी पक्षाचं नाव देखील लावलं गेलं नव्हतं। त्याच्यावर ज्यावेळेस एकनाथ शिंदेचं नाव लागलं त्याच वेळेस आपल्या आनंद आश्रमाचं ते पावित्र्य तिथेच संपलं होतं। खरं पाहता आता तुम्ही अनेक प्रसंग पाहिले असतील, आनंद आश्रमामध्ये अगदी चपला घालून जाण्याचे प्रकार देखील पाहिले असतील। ज्या आनंद आश्रमात स्वतः दिघे साहेब बसायचे, त्यांचा टेंभी नाका भरायचा, त्या आनंद आश्रमामध्ये त्या चपला घातल्या जातात। बरं, चपला चुकून माकून घातल्या तर मानू शकतो, पण चपला चक्क त्यांच्या फोटोच्या खाली उभ्या राहून घातल्या जातात। हे काही आता वेगळं सांगायची गरज नाही। आनंद आश्रम, ज्या आनंद आश्रमाला आपण सारे ठाणेकर उभा महाराष्ट्र एक मंदिर मानतो, पण खरंच आज आपल्या आनंद आश्रमाचं त्या मंदिराचं पावित्र्य राखलं जातंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ज्या आनंद आश्रमामध्ये दिघे साहेबांनी या महाराष्ट्रभर शिवसेनेची वाढ कशी होईल याचे बेत आखले, त्याच आनंद आश्रमामध्ये ज्यावेळेस शिवसेना फुटीचे बेत आखले जात होते, खरंच त्या आनंद आश्रमाचं पावित्र्य राखलं गेलंय का? धर्मवीर दिघे साहेबांनी निस्सीमपणे शिवसेनेची सेवा केली, कशा प्रकारे शिवसेना सर्वत्र वाढेल याचा विचार केला, त्याच आनंद आश्रमाचं नाव एकनाथ शिंदेच्या नावाने ठेवलं गेलं। खरंच त्या आनंद आश्रमाचं पावित्र्य जपलं जातंय का? ज्या आनंद आश्रमामध्ये त्यांना भेटायला, दिघे साहेबांना भेटायला गावोगावची लोक यायची, आपल्या समस्या घेऊन यायची, टेंभी नाक्यावर आपला विषय सोडवला जाईल ही त्यांच्या मनामध्ये खात्री असायची। खरंच सांगतो, ज्यावेळेस त्या आनंद आश्रमामध्ये चपला बुट घालून प्रवेश घेतला जातो त्यावेळेस खरंच त्या आनंद आश्रमाचं पावित्र्य राखलं जातंय का? ज्यावेळेस आनंद आश्रम 24 तास उघडं असायचं, 24/7 आनंद आश्रम कायम उघडं असायचं, आज आनंद आश्रमाचे दरवाजे रात्री 10-9-10 वाजताच बंद होतात। खरंच त्या आनंद आश्रमाचं पावित्र्य राखलं जातंय का? मला खरंच काही प्रश्नांची उत्तरे द्या, विशेषतः ठाण्यातल्या शिवसैनिकांनी ह्याची उत्तरे द्यायची। विशेषतः ठाण्यातल्या तुम्ही सर्वांनी तो काळ, धर्मवीर दिघे साहेबांचा काळ जवळून अनुभवलेला आहे। आनंद आश्रमाला कधी टाळा लागायचा का? आनंद आश्रमाला कधी कुलूप लागायचं का? पण आज काय आहे हे तुम्ही सांगायचं। आज आनंद आश्रम अगदी 7-8 वाजता जरी गेला तरी तुम्हाला त्याला टाळे दिसून येतात, आनंद आश्रमाला टाळा असतो। खरंच आनंद आश्रमाचं पावित्र्य राखलं जातंय का? आणखी एक महत्वाची गोष्ट, मी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच, तुम्ही सर्वांनी एव्हाना तो पाहिला देखील असाल। विषय माझा व्हिडिओचा नाही, विषय त्या पावित्र्याचा आहे, ज्या वास्तूमध्ये या गोष्टी घडतायत। तुम्ही निवडणुकांच्या आधीच्या काळामध्ये देखील पाहिलं असाल, म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस आचारसंहिता लागू होती त्या काळात देखील अनुदानाच्या नावाच्या खाली आनंद आश्रमात पैसा वाटप केला गेला। मी त्याचे देखील व्हिडिओ तुम्हाला सर्वांना दाखवले, त्याची मी रितसर तक्रार देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे केली किंवा इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राकडे केली, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात केली, कुठलीही कारवाई नाही।
अगदी साधी तक्रारीचं उत्तर देण्याचं धारिष्ट्य देखील कार्यालयाकडनं दाखवण्यात आलेलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार असेल, कुठल्याही तक्रारीचं निवारण तर साधं दूरच राहिलं. ते पैसे का वाटले गेले, कसलं अनुदान होतं, इलेक्शन म्हणजे ज्यावेळेस निवडणुका लागतात किंवा आचारसंहितेचा काळ असतो, अशा काळामध्ये पैसा वाटणं, तेही दिघे साहेबांच्या पवित्र आनंद आश्रमात बसून वाटणं, हे कुठल्या नियमाला धरून होतं, या सगळ्या गोष्टींचं खरं तर उत्तर अपेक्षित होतं. जर ती गोष्ट त्याच वेळेत झाली नाही तर ती आता काय घडणार? हे अशा प्रकारे पैसा कुठे उडवला जातो हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी हा व्हिडिओ पहा. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये जर वाटत असेल की हे योग्य नाही चाललंय, जे काही चाललंय ते योग्य नाही आहे, तर जागे व्हा. अजूनही जागे व्हा. जागे व्हा या शब्दाचा अर्थ तुम्हाला पुन्हा सांगतो. आता एकजूट, एकमूठ, वज्रमूठ करायची गरज आहे. धर्मवीर दिघे साहेबांचा आनंदाश्रम, ह्या सगळ्या वास्तूंना, त्या वास्तूंचं पावित्र्य जे बंदिस्त केलं गेलेलं आहे, त्या सर्वांना एक मोकळा श्वास द्यायचा आहे. जागे व्हा ठाणेकरांनो, जागे व्हा. विशेषतः तुम्हाला आव्हान करतो, एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा, पुढे मी माझं विश्लेषण करतो. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये नोटा उधळल्याचा प्रकार घडलाय. तर ठाण्यातला हा प्रकार आता समोर आलेला आहे आणि या सगळ्याला आता शिंदेच्या शिवसेनेतून काय उत्तर येतं, कशा प्रकारे या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ठाण्यामधलं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि या सगळ्या राजकारणाकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. तर सध्या आपल्यासोबत नरेश म्हस्के आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत. म्हस्केजी, नोटा उधळल्याचा प्रकार, हा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. काय नेमका हा प्रकार आहे, काय घडलंय या ठिकाणी? बघा कसं आहे, राईचा पर्वत करण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे. हो, ही दरवर्षीची प्रथा आहे की टेंबी नाक्याचे जेव्हा गणपती विसर्जन असायचं त्यावेळी ते सर्व गणपती आणि लहान मुलं आणि ते वाजवणारे वादक हे टेंबी नाक्यावरती जायचे. टेंबी नाक्याच्या आश्रमामध्ये ढोल वाजवले जायचे आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे. ही आतापर्यंतची प्रथा आहे. परंतु ज्या मुलाने त्या मिरवणुकीमधल्या जो आमचा कार्यकर्ता आहे त्यांनी ज्या पद्धतीत पैसे उधळलेले आहेत त्याच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे. परंतु ही प्रथा आहे. त्या ठिकाणी दिघे साहेब असताना पण ते ढोलवाले आणि लहान मुलं दिघे साहेबांना विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी भेटायला जायचे आणि मग दिघे साहेब त्या मुलांना सुद्धा बक्षिसी द्यायचे आणि त्या ढोल वादकांना सुद्धा बक्षिसी द्यायची. तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये लहान मुलं नाचतायत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. ज्या प्रकारे यांच्या नरेश म्हस्केंनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे, ज्यावेळेस मीडियाने ह्यांना विचारलं नेमका हा काय प्रकार होता, तर ह्यांचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणतात की ही प्रथा दिघे साहेबांच्या काळापासून चालत आलेली आहे. म्हणजे लहान मुलांना घेऊन जाणं, गणपती घेऊन जाणं, ढोल ताशांची पथकं घेऊन जाणं, विषय लहान मुलांचा कुठेही नव्हता, विषय ढोल ताशा पथकांचाही नव्हता, विषय आनंदाश्रमात गणपती घेऊन जाण्याचाही नव्हता. मूळ विषयाला बगल दिली गेली आणि जो महत्वाचा विषय होता तो विषय होता पैसा उधळणं. आजवर आनंदाश्रमामध्ये अशा प्रकारे पैसा कधी उधळला गेला होता का? पहिला प्रश्न. आजवर दिघे साहेबांनी अशा पैसा उधळण्याच्या परंपरांना कधी प्रोत्साहन दिलं होतं का? हा दुसरा प्रश्न. आणि हा दुसरा प्रश्न खरं तर यांनी याचं उत्तर द्यावं. जे स्वतःला शिष्य मानवतात, स्वतःला दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. दिघे साहेबांनी कधी अशा प्रकारे पैसा उधळण्याला प्रोत्साहन दिलं होतं का? आजवर कधी आनंद आश्रमामध्ये दिघे साहेब असताना देखील आणि नसताना देखील अशा प्रकारे पैसा उधळला गेला होता का? चक्क दिघे साहेबांच्या फोटो समोर उभं राहून त्यांच्या फोटोला सुद्धा ओवाळलं गेलं आणि अशा प्रकारे पैसा उधळला गेला. बघा, तुम्हाला ढोलवाल्यांना बक्षिसी द्यायची आहे किंवा लहान मुलांना बक्षीस, ज्याचा उल्लेख स्वतः नरेश म्हस्केंनी केला, तुम्हाला बक्षिसी द्यायची आहे. बक्षिसीचा प्रकार हा वेगळ्या पद्धतीत असू शकतो. समजा दिघे साहेबांनी बक्षिस दिल्या असतील, मी याची संपूर्ण माहिती घेतली, त्या काळातली संपूर्ण माहिती घेतली. दिघे साहेब त्यांना बक्षिसी लहान मुलांना खाऊच्या स्वरूपात द्यायचे, खाऊच्या स्वरूपात, एखाद्या खेळण्याच्या स्वरूपात द्यायचे. याला बक्षिसी म्हणत नाहीत. ह्या अशा पैसे उधळण्याला बक्षिसी म्हणत नाहीत. हे कुठलं गोंडस नाव काढलं बक्षिसीचं ह्या अशा पैसे उधळण्याला? तुम्ही तरी याचं समर्थन कराल का? आणि चूक झाली, चूक मान्य करायची सोडून आपण म्हणताय कारवाई केली वगैरे. काय त्या कार्यकर्त्यावर जो कोणी, आम्हाला चांगलं माहिती हो कसली कारवाई झाली आणि काय कारवाई झाली, आम्हाला सगळं माहितीये. तुम्ही ते मीडियावर सांगू शकता, आम्ही तर ठाण्यातनच. काय कारवाई केलीत ती कारवाई पण जरा सांगायची होती. आम्ही तर ठाण्यातनच. असो, त्यांची कारवाई, त्यांना लखलाभ, आपल्याला काय ह्या सगळ्या गोष्टीची देणं घेणं. पण होय, देणं घेणं आम्हाला दिघे साहेबांच्या आश्रमाशी मात्र आहे, दिघे साहेबांच्या त्या आश्रमाच्या पावित्र्याशी मात्र आहे. ज्या प्रकारे तुम्ही त्याचं समर्थन करता, त्या गोष्टीचं समर्थन करता, ही परंपरा, अशी परंपरा कधीही नव्हती. ढोल ताशे पथक आनंद आश्रमाच्या बाहेर उभं राहून ढोल ताशे वाजवायचे, आतमध्ये वाजवत नव्हते. ढोल ताशे पथक कुठल्याही म्हणजे निवडणुका जिंकल्या असतील, सगळ्या कार्यक्रमांचा गुलाल हा सगळा बाहेर उधळला जायचा, आतमध्ये नाही. लहान मुलं आत जात असतील, गणपती बाप्पा आत जात असतील, पण ही अशा प्रकारे पैशांची उधळण कधीही होत नव्हती. आणि बक्षिसीचं नाव ह्याला देऊच नका. आणि धर्मवीर दिघे साहेबांना, दिघे साहेबांच्या परंपरेखाली अशा प्रकारच्या पैसा उधळण्याला तुम्ही जोडू नका. हे कधीही घडलं नव्हतं. ज्येष्ठ शिवसैनिकांनी अगदी स्वतःहून सांगितलं, या अशा गोष्टी आम्ही पाहिलेल्या नाहीत, यांच्या काळात कधी घडल्या असतील तर आम्हाला माहिती नाही. एक मनातली गोष्ट सांगतो शिवसैनिकांना तुम्हाला, जेव्हा कधी दिघे साहेबांचं दर्शन घ्यायची अशी मनामध्ये इच्छा होते ना, तेव्हा आम्ही टेंबी नाक्यावरच्या रस्त्याच्या चौकातल्या दिघे साहेबांच्या पुतळ्याचं दर्शन घेतो किंवा त्या स्मृतीस्थळावर जातो. दिघे साहेबांच्या महागिरी कोळीवाड्यातल्या स्मृतीस्थळावर जातो. पण आम्ही आनंद आश्रमात आता जात नाही, कारण ज्या वास्तूमध्ये धर्मवीर दिघे साहेबांचं वास्तव्य होतं, ज्या वास्तूमध्ये ते पावित्र्य होतं, ते पावित्र्यच तिथे नसेल, म्हणजे देवळात जर देवच नसेल तर देवळात जाऊन तरी उपयोग काय? या गोष्टी लक्षात घ्या. आता आम्ही आनंद आश्रमात जायचं सोडलं, म्हणजे सोडलंच समजा. पुन्हा भविष्यात ज्यावेळेस कधी ह्या वास्तू सगळ्या शिवसेनेकडे पुन्हा येतील, त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये पुन्हा ती प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. होय, प्राणप्रतिष्ठापनाच म्हणतोय, कारण ह्या सगळ्यामध्ये त्या वास्तूमधलं ते पावित्र्य संपलेलं आहे. हे पैसे उधळणं, हे पैसे वाटणं, चपला घालून जाणं, अशा प्रकारे ढोल बडवणं, अशा प्रकारचा आनंद आश्रम कधी त्या जुन्या शिवसैनिकांनीही कधी पाहिला नव्हता. असो, आता हे काय झालंय माहितीये का शिवसैनिकांनो? माज संपूर्ण राज्यामध्ये सत्तेचा माज आहे, संपूर्ण राज्यामध्ये.
पोलीस प्रशासन हाताशी, जिल्हा प्रशासन हाताशी, राज्य सरकार हाताशी, केंद्र सरकार हाताशी, सगळ्या कमिशन हाताशी, सगळे यांचे लवाद हाताशी, सगळं हाताशी, सगळा हा संबंध महाराष्ट्रभर असेल, देशभर असेल, सत्तेचा नंगा नाच चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टींना काय अर्थ उरतोय? कोण लक्ष देणार ह्या सगळ्या गोष्टींकडे? मागच्या पैसे वाटपाचं जर अजून उत्तर येत नसेल तर काय अपेक्षा करणार तुम्ही? कुणाकडे ह्यांच्या सगळ्यांची तक्रार करणार? काही कारवाया होणार नाहीत, काही होणार नाही. हे दिवसेंदिवस आणखी 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 उग्र आणि घाणेरडं स्वरूप प्राप्त करत जाणार आहे. हा समाज आपल्याला पुढे न्यायचा आहे का, याचा देखील तुम्ही विचार करावा. विशेषतः ठाणेकरांनो, मला तुम्हाला आव्हान करायचंय, तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात ठाण्यात पाहायच्या आहेत का? जर तुम्ही म्हणत असाल होय ह्याच सगळ्या गोष्टी पाहायच्या, तर मग आमचं काय आहे? आम्ही सोडून देतो हे सारे विषय. तुम्ही खुश, आम्ही खुश, सगळे आपले आपापल्या घरी खुश. राहू दे ना, चालू राहू दे ह्या सगळ्या गोष्टी ठाण्यामध्ये. आज मी कित्येक वेळा हा विषय काढलाय. ठाण्यामध्ये ड्रग्सचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. ड्रग्स ठाण्यामध्ये, हुक्का पार्लर असतील, कसिनो असतील, म्हणजे कायदेशीर बेकायदेशीर आता भागच वेगळा. हुक्का पार्लर, कसिनो, डान्स बार, लेडीज बार बिनदिक्कत सुरू आहेत. या सगळ्या गोष्टी रात्रीपर्यंत. आशीर्वाद कुणाचे आहेत आणि कुणाचे असतील? गाळलेल्या जागा भरा. बिनदिक्कत सुरू आहेत या सगळ्या गोष्टी. ह्याच सगळ्या गोष्टी भविष्यात आपल्या ठाण्यामध्ये वाढवायच्या आहेत, पोसायच्या आहेत, माजू द्यायच्या आहेत का, याचा देखील विचार व्हावा ठाणेकरांना. आज आम्ही या सगळ्यावर आवाज उचलतोय, आम्ही बोलतोय, आम्ही तुम्हा सर्वांसमोर या गोष्टी मांडतोय. भविष्यात जर ह्या गोष्टी, तुम्हालाही या गोष्टींची काही तमा नसेल तर चालू राहू द्या ह्या सगळ्या गोष्टी. काय फरक पडतो? काय फरक पडतो? जर आपण असाच विचार करत असाल, आम्ही भले, आमचं घर भलं, आमची 4 माणसं भली, काय फरक पडतो ठाण्यामध्ये काय घडतंय? तर आज ह्या गोष्टी उंबऱ्याच्या बाहेर आहेत. ज्यावेळेस ह्या गोष्टी हळूहळू तुमचा उंबरा ओलांडून घरात प्रवेश करतील, बारीक विचार करा मी काय सांगतो ठाणेकरांना. उंबरा ओलांडून ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतील त्यावेळेस मग म्हणू नका काय फरक पडतो. फरक पडला. ज्यावेळेस घरात उंबरा ओलांडून ह्या गोष्टी आतमध्ये आल्या, फरक पडला. लक्षात घ्या. असो, समजने वाले को इशारा काफी है. आणि तुम्हा सर्व सुज्ञ ठाणेकरांना ह्या गोष्टीची जाण नक्कीच असणार. एवढीच माफक अपेक्षा करतो आणि ह्या सगळ्यावर आवाज उचला ठाणेकरांनो, आवाज उचला. एवढीच माफक अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना, धर्मवीर दिघे साहेबांचं ठाणं, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.